पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला जातो. 30 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल फील्ड केलाय, कोणती धाव घेतलेली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर मयूर भोसले आहेत जे बावधन गावचे आहेत. तर समोर सौरंजन गायकवाड कळंब सर्जापूर परिसरातला खेळाडू, लेफ्ट हँडेड बॅटर, वाईचा बकासूर. यावेळेस पहिलाच बॉल, त्यानंतरचा बॉल मात्र लॉंग ऑफच्या बाहेर. आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा, पॅरलल स्ट्रोक, इनसाइड आउटचा फटका, क्लासिक फटका पाहायला मिळाला. बॉल 2 सहकार्य करा. नवीन फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज कर लो खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. बॅकची एज आणि कॅच ड्रॉप. जे जाळं विणलं होतं ते जाळं, परंतु या ठिकाणी कॅच ड्रॉप होतोय. मयूर यांनी मात्र कल्पकता दाखवली आहे या मॅच मध्ये. सौरंजन यांचा जर विचार केला ना तर लेफ्ट हँडेड बॅटर आहेत, मिड विकेट लॉंग ऑन चांगले खेळतात आणि मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. एक स्लिप ठेवली आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवलेत, जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न जरूर केला. इट्स नो बॉल. पुढचा बॉल फ्रीचा, कॅच ड्रॉप झाला. आउटसाइड ऑफ स्टंप होता. कॅच जखमेवरती मीठ चोळेल का पाहिजे किंवा या कॅचचा उपद्रव काय होईल पाहिजे. जरा खावा, पोरानं फोडले पैकी राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा बॉल देखील प्रॉपर मिडल होत नाहीये. बॅटरी बॉलचा संपर्क चांगला नाहीये. डॉट बॉल येतोय. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर मयूर भोसले यांनी कमालीची गोलंदाजी केलेली आहे. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. 7 रन्स इज ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. वेडा तुम्हारा वीर दौडले 7 आणि आखूड टप्प्याचा बॉल आहे. इथे संधी नाहीये. मिडल केला प्रॉपर, मिड विकेटच्या पलीकडे. 1 बाउन्स बॉल फरार होईल आणि आलाय तो चौकार. 5 बॉलचा खेळ संपला आणि 11 धावा. बॉल 2 सहकार्य करायचे. देऊन तर बघ तू. 11 धावा धावफलकावरती आहेत. कॅच ड्रॉप आपण पाहिला होत असताना आणि त्यानंतर डायरेक्ट इथपर्यंत येतात बॉल काढायला. सर्कल मध्ये स्टो गेला. त्यानंतर एका सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 12 धावा. कंप्लीट केली जाते. ज्यावेळेस सौरंजन यांना फुलटॉस किंवा लोअर फुलटॉस असेल किंवा अखूट टप्प्याचा बॉल मिळेल, तो बॉल मात्र मैदानामध्ये थांबणार नाही हे माहिती आहे. फुलटॉस बॉल आहे, परंतु एकच डिक्लेअर मिळेल.
प्रॉपर मिडल नव्हता बॉल, या बॉलच्या पाठीमागे एक कनेक्शन चांगलं नव्हतं. एक सिंगल मिळते, लगातारचे 2 बॉल प्रतिम पाहायला मिळाले. 2 सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड 14व्या धावसंख्येवरती आहे. नेट रन रेट इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. हो, समोरच्या दिशेने खेळायचा आहे. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क नाहीये. हाय बॉल डॉट बॉल येतोय. जेवढं लक्ष या टीमचं आहे तेवढंच लक्ष आपण जर पाहिलं ना, पुन्हा एकदा कोणतंही कनेक्शन नाहीये. सुपर क्लासिकल बॉलिंग तरुण सोनावणे एका बाजूला आपण पाहतोय, उजरडे गावचे आहेत, तर समोर मेनवली गावचे तन्मय चौधरी. परंतु आतापर्यंत निश्चित हावी राहिलेले आहेत तरुण. भरपूर सफल झाले, परंतु 22 लेग बेस सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. आतापर्यंत 3च धावा खर्च केलेल्या आहेत. चांगले षटक हाताळले तरुण यांनी. फुल टॉस वसूल. शेर के सामने मांस, गाय के सामने घास और सौरंजन के सामने फुल टॉस नहीं डालने का. सिक्सर. पाच बॉल चांगले हाताळले, परंतु शेवटचा बॉल मात्र खराब होता किंवा फुल टॉस होता आणि त्यानंतर षटकार आलाय. दोन ओव्हरच्या अखेरीस स्कोरबोर्ड वरती धावा लागतात. टोटल 21 धावा, 21 रन्स ऑन द बोट. धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि आता येणारे 24 बॉल आहेत. मयूर भोसले यांचा विचार केला ना, जिद्दीने खेळणारा खेळाडू आहे किंवा शेवटपर्यंत सामना रंगवण्यासाठी जाणले जातात. बॉल इम्पॉर्टंट बॉल. वाई प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक पहिलंच देखणं आणि दर्जेदार पर्व. जननायक नामदार मकरंदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणारा वाई तालुक्यातला एक मोठा सोहळा, एक मोठा सण आहे आपल्यासाठी. वाई प्रीमियर लीग म्हणजे 365 दिवस सगळे खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे लिजंड खेळाडू सचिन अप्पा खरात यांचं शुभागमन झालेलं आहे. प्लेस करत असताना मात्र विकेट येते. महत्वाच्या क्षणी आलेली महत्वाची विकेट. जेवढं लक्ष या सामन्याकडे दोन्ही संघाचं आहे तेवढंच लक्ष पन्हाळा मॉन्स्टर याही संघाचं आहे. कारण या मॅच वरती पन्हाळा मॉन्स्टर या संघाचं भवितव्य अवलंबून आहे. ज्या पद्धतीनं -1चा नेट रन रेट म्हणजे जास्त नेट रन रेट नाहीये, परंतु तो नेट रन रेट कव्हर करण्यासाठी चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. धावा धावफलकावरती आहेत. 22 रन्स ऑन द बोट.
सौरंजन गायकवाड जीवनदान मिळालंय आणि त्या जीवनदानाचा उपद्रव मैदानाच्या आतमध्ये चालू झालेला आहे. नेमका तो फिल्टर प्लेस केलाय समोरच्या दिशेनं. स्ट्रॅटेजी चांगली ठेवली आहे मयूर यांनी. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवले जात आहेत आणि त्यानंतर मयूर यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सौरंजन यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत आणि 1 चौकार देखील आलेला आहे सौरंजन यांच्या माध्यमातून. स्ट्राईक वरती सुरूर गावचा खेळाडू ऋषिकेश लष्करे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि कॅच पण ड्रॉप आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे. हो दुसरा कॅच सुटलाय. अक्षरशः इथे मॅच 10 केली. दुसरा कॅच निश्चितपणानं इम्पॉर्टंट कॅच आपल्याला पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाला तो झाला परंतु षटकार देखील आलेला आहे. बैल गेला तो गेला 10 कासरा घेऊन गेला. एक सिंगल आणि एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये अर्थात वाई सिटीचा अड्डा तर संपूर्ण वाई तालुक्याचा चपळ चित्ता अगदी आपण पाहू शकतो. एज इज जस्ट नंबर रमेश यांच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर वय हा फक्त त्यांच्यासाठी आकडा आहे. टप्प्याचा बॉल परफेक्ट मिडल लांबच लांब दूरच दूर बकासूर शॉट सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये वसूल करत असताना मैदानामध्ये सौरंजन गायकवाड प्रत्येक षटकारानंतर धावफलक 36 धावा. जसा षटकार येतोय तसा कॅच आठवतोय खेळाडूंना. मागाशी ताण्याचा का जेवढा भारी घातला. ओव्हरच्या अखेरीस 36 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये आमंत्रित केलं जात आहे तरुण सोनावणे यांना. त्यांनी मात्र या ओव्हरमध्ये निश्चित 1 षटकार दिला परंतु या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने कमबॅक करतील हे पाहायचंय. 18 बॉलचा खेळ संपल्यानंतर 36 धावा. स्ट्राईक वरती आता बॅटर आहेत ऋषिकेश ज्यांना देखील जीवनदान मिळालेलं आहे आणि नॉन स्ट्रायकिंग यांच्या खेळाडूला देखील अर्थात सौरंजनला एक जीवनदान मिळाले. फर्स्टला बॉल हवेमध्ये मिस्टान शो आहे. डाऊन दी बॉल तरुण येतोय उलटा झेल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अवघड कॅच होता तरुण यांच्यासाठी हा आणि त्यानंतर कॅच सुटल्यानंतर पुन्हा बॅकअप मिळालाय आणि 3री धाव देखील कंप्लीट केली गेली. सर्कल मधल्या खेळाडूचं कॉलिंग येणं गरजेचं होतं. क्रिकेटमध्ये कॉलिंग खूप महत्वाचं आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आतापर्यंत या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळी करत असताना पाहायला मिळालेला आहे. सौरंजन गायकवाड समोर तरुण ये भी लिख लीजिए सिक्सर है क्लासिक हिट. सौरंजन गायकवाड सेट ऑन फायर. जनाब ये क्या चल रहा है बीच मैदान में. सौरंजन इज ऑन फायर. वैयक्तिक 6 धावसंख्यावरती खेळत असताना सौरंजन यांचा कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र उपद्रव. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील रोहित शर्माचा 5 धावसंख्येवरती कॅच सुटला. त्याच रोहित शर्माने त्या मॅच मध्ये 264 बनवल्या. एक सिंगल कंप्लीट केली जाते. पर्सनली 32
36 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. किती झाला टोटल? 46 धावा स्कोरबोर्ड वरती. 46. प्लेस केला, फक्त दिशा दाखवली आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे किंवा एक मॅच्युअर क्रिकेट आहे, कारण जो खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये आहे त्या खेळाडूला स्ट्राईक वरती आणलं गेलं. अजूनही 2 बॉल आहेत या ओव्हर मधले. राइट आर्म फॉर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेचा बॉल देखील हवेमध्ये. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या? आज कोरले खुद पे भरोसा फिर देखो होता है क्या? सौरंजन यांनी स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि जबरदस्त मॅसिव्ह हिटिंग. पुन्हा एकदा स्ट्रोक हवेमध्ये. अभी तो आगाज दिखा है, अंजाम अभी बाकी है. ये तो बस ट्रेलर और पिक्चर अभी बाकी है. षटकारानं 4 ओव्हरच्या अखेरी स्कोरबोर्ड वरती लागतात टोटल 59 धावा. 59 रन्स ऑन द बोर्ड आणि 44 धावांवरती पर्सनली सौरंजन हा खेळाडू खेळतोय. 14 बॉल आणि 44 धावांची वादळी खेळी आतापर्यंत या खेळाडूने केली. अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावरती आहे. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि ही फटकेबाजी बघून अमोल वाडकर निश्चित खुश असणार आहेत. मन्नो लड्डू फुटा. आणि त्याचप्रमाणे कळंबे गावचे उद्योजक ऋषी शिवतोरे यांच्याकडून सौरंजन यांच्या प्रत्येक षटकाराला इथून पुढच्या 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बॅटने स्ट्रोक खेळला. मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि आता स्ट्राईक वरती सौरंजन असेल. 44 धावा तर बनवलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत. बॉलर्स नेम, बॉलरचं नाव काय? विकी वानखेडे. प्लेअर फ्रॉम मांढरदेव गावचे खेळाडू आहेत. समोर कळंबे गावचे सौरंजन. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती विकेट. बडी मछली जाल में. अगदी आपण पाहतो अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती असताना फुल टॉस मिस झालाय आणि सौरंजन जड पावलांनी आपल्या डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु एक चांगल्या पोझिशन मध्ये का चांगल्या कंट्रोल मध्ये आपल्या टीमला आणून ठेवलेला आहे. 44 धावा बनवल्या 15 बॉल मध्ये. चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटकारांची बरसात केली. धावांचा पाऊस पाडलाय आणि कमबॅक करत असताना विकी वानखेडे मांढरदेव. कॉंग्रॅच्युलेशन्स. ऑन साइडला स्ट्रोक खेळला. 30 मधून बॉल मिड विकेट रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. 1-7 कहाणी आगे. आणि आता स्ट्राईक वरती ऋषी लष्करे. तर नॉन स्ट्राईक एंड वरती नवीन बॅटर आलेले आहेत अक्षय सूर्यवंशी जे कवठे गावचे आहेत. फुल टॉस बॉल. प्रॉपर टाइमिंग नहीं. ये बॉल हवेमध्ये डाउन दी बॉल. शुभम मालुसरे ये कहाँ गलती करेंगे जनाब. ये कैच छोड़ते नहीं है जनाब. महत्वाची विकेट. ऋषी लष्करे बॅक टू डगआउट. 2 कॅच सुटले आणि त्यानंतर इतका धावफलकाचा आकार वाढला. ते कॅच इम्पॉर्टंट होते. परंतु निश्चित या मॅच मध्ये टीम रायरेश्वर 11 या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण अनेक प्लेयर मिसिंग आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील हे खेळाडू
या संघामध्ये निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना किंवा जिद्दीला खेळतायत. 2 ते 3 प्लेयर अगदी आयकॉन प्लेयर देखील आज या टीम मध्ये नाहीये, तरी देखील मैदानामध्ये या खेळाडूंनी मात्र आपली जिद्द दाखवलेली आहे. Outside the off stump, white ball. प्रॉपर टाइमिंग नाहीये. डाउन द बॉल. शुभम ये नहीं गलती करते, पकडला जातो. दुसरा कॅच
या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एक डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या 4 ओव्हरमध्ये धावफलकाचा ग्राफ जबरदस्त होता, परंतु जशी सौरंजनची विकेट आली तसा धावफलकाचा रेशो पूर्णपणे थांबवलेला आहे. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळालेली आहे. या 2 ओव्हरमध्ये एकही चौकार किंवा एकही षटकार आलेला नाहीये. 69 धावा, एक चौकार आलाय, परंतु षटकाराच्या प्रतीक्षेत आपण आहोत. स्ट्राईकवरती अक्षय समोर खेळला जातो. 38 सर्कलमध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना विकेट, आणि विकेट आल्यानंतर निश्चितपणानं नेट रन रेट देखील महत्वाचा आहे, या दोन्ही संघांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीने आपण पाहतो शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 6 षटकांच्या अंतिम धावफलकावरती लागल्या 70 धावा. मॅच जिंकण्यासाठी 71 धावांचं लक्ष आहे, जे लक्ष मात्र नेट रन रेटचं मार्जिन व्यवस्थित ठेवून पार पाडायचे.
यावेळेसचा बॉल पहिलाच बॉल 4 धावांसाठी चौकार येतोय. पहिल्या बॉलवरती चौकार खेळलेला आहे, परंतु समोर जर आपण पाहिलं ना तर आव्हान कडवं आहे. बॉल देतो मगाचा. माझ्याकडे बी नव्हता काय प्रॉब्लेम, तुझ्याकडे बी नव्हता काय. परफेक्ट ब्लॉक आणि हा बॉल सरळ आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. महेश स्टोकसला बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल. कॅच. बॉल प्लेस केलाय. एक सिंगल. आणि प्रेडिक्शन जर पाहिलं ना तर प्रेडिक्शन नुसार आता मी म्हणेन हा संघ अर्थात रायरेश्वर 11 थोडा लांब पडलाय, कारण जे आपण कॅल्क्युलेशन केलं नेट रन रेटच्या माध्यमातून ते कॅल्क्युलेशन रायरेश्वर संघाला क्वालिफाय होण्यासाठी 14 बॉलमध्ये हा सगळ्या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. आणि त्यामुळे आणि पहिली विकेट देखील आलेली आहे. वाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. आणि या सौरंजनच्या बॅटिंगच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर हा सामना अनबिटेबल आणि अनस्टॉपेबल राहण्याचा प्रयत्न केला जातोय. जो कॅच ड्रॉप झाला त्या कॅचचा उपद्रव काय असतो आपण पाहिलं. 2 कॅच ड्रॉप झाले. कॅच कॅरी केला जातोय.
लास्टची बॉल बॅटने खेळला 38 सर्कल मध्ये, त्यानंतर कोणती धाव मात्र घेतलेली नाहीये. साडे 9 वाजता हा स्ट्रोक हवेमध्ये आहे, डीप लॉंग ऑफ च्या पलीकडे सिक्सर. लाल माती आता पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चान्स आहे तुला. असे स्ट्रोक खेळल्यानंतर निश्चित पहिली सुरुवात अशी दमदार होणं गरजेचं होतं, परंतु निश्चितपणाने त्या मॅच मध्ये हारावळीची लढाई नाही असं म्हटलं जातं. लढण्याचा इतिहास आमच्या आणि आमच्या रक्तात नाही, केवळ आपण संघर्ष की कतार में. जरा इतिहास पडके देखीए बहुतों ने इसका मजा चखा है. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सन्मान्य अनिल सावंत साहेब यांच्या ग्राउंडवरती शुभागमन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं यावेळेचा बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला जाईल, कॅच यांच्याकडून आणि महत्वाच्या विषयाने आलेली महत्वाची विकेट. निश्चितपणाने या बॉल नंतर आपण जर पाहिलं ना तर 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं आतापर्यंतच्या खेळामध्येच आपण जर पाहिलं तर टीम पन्हाळा 11 हा संघ क्वालिफाय होत असताना पाहायला मिळतोय.
प्ले अँड मिस डॉट बॉल. Outside the stump white ball. ऑन साइडला स्टोक खेळला गेलाय. वन बाउन्स बॉल फील्ड आणि एक सिंगल. परंतु हा सामना थोडासा मी म्हणेन हातातून निष्ठच चाललाय, कारण मोठे लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा बाटला करत असताना तुम्हाला आता चौकार षटकार खेळून नुसतं चालणार नाहीये, परंतु नेट रन रेट तर हातातूनच निष्ठून गेलेला आहे. आणि मेगा फायनल रविवारी आपण पाहणार आहोत, अर्थात वाई प्रीमियर लीग 2025 मध्ये याच ग्राउंडवरती डॅनी अंपायर अर्थात डान्सिंग अंपायर, जो अंपायर निश्चितपणाने सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करतो आणि डान्सिंग अंपायर म्हणून चांगली ख्याती असणारी डॅनी सकट अर्थात, आणि त्यासोबतच 2 मिकी माऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत या टुर्नामेंटसाठी. जबरदस्त टोला तरुण सोनावणे अगदी साईड स्क्रीनच्या वरून टाकला बाहेर बॉल. आणि आता स्कोर बोर्ड वरती धावा लागल्या 41 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर येणारे 12 बॉल आहेत. 12 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. What a shot यार, रमेश सुरसे क्लासिक हिट.
11 बॉल येणार आणि 24 ची गरज. रमेश सुरसे, शेर बुढ़ा भी हो गया तो भी शिकार करना जानता है. हो, यावेळेस मात्र आउटसाइड द स्टंप, थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा, परंतु बॅकफूट वरती आले होते किंवा झोन बनवून किंवा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. डॉट बॉल. लागला तोंडाला पहिल्या दिवसाचा कपाळ द्यायला थांबलाय. काका वारांटात होते काय करणार नंतर मग सर्व एक्समच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल. वाढीत बरोबर होतं का. यावेळेस डॉट बॉल हाताळला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. अगदी आपण पाहतो गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे. लेफ्ट हँडेड बॉलरच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल वळवला जातोय. चांगली गोलंदाजी पहिल्या मिळते. पुन्हा एकदा लगातारचे चांगले बॉल हाताळले तर प्रतिम गोलंदाजी. बरोबर मॅन ऑफ द सिरीज संकेतच्या विकेट होतो. जबरदस्त बॉलिंग केली गेली आणि संपूर्ण सामन्यावरती वर्चस्व निर्माण करत असताना लगातारचे 3 मॅचेस जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळते. विजयाच्या उंबरठ्यावरती असताना आणि अशा पद्धतीनं आजच्या हाफ मधून लगातारच्या 3 मॅचेस जिंकून निश्चितपणाने आपण पाहतोय अनबिटेबल आणि अनस्टॉपेबल राहणारा संघ आहे प्रतापगड 11
कॉंग्रॅच्युलेशन्स. क्वालिफाय होणारा पहिला संघ. तर दुसरा संघ आहे आजच्या दिवसामधून तो नो डाऊट पन्हाळा 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. बॉल मागून घे. उद्याच्या मॅचेस